36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. पैठण तहसील कार्यालय येथे आज छावा संघटनेकडून विविध मागण्यांसंदर्भात आणि तहसील प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात तीव्र स्वरूपाचे निदर्शने आंदोलन करण्यात आले. गेली अनेक दिवसांपासून नागरिकांना या कार्यालयाची फक्त चक्रा माराव्या लागत आहे, कारण जात प्रमाणपत्र, रहिवासी उत्पन्न दाखला, सोलवंशी, नॅशनॅलिटी, डोमेसिल, नॉन क्रिमिनल आणि इतर अनेक कागदपत्रांची गरज भासते. परंतु पैठण तहसीलमध्ये कधी सर्व्हर डाऊन तर कधी साहेबांचा अंगठा झाला नाही. या नावाखाली कित्येक दिवसांपासून हे काम खोळंबले आहे. त्यासाठी नियुक्त अधिकारी कोतवाल श्रीमती वाघमारे या नागरिकांना उद्धटपणाची आणि उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थी, नागरिक, शेतकरी, मजूर, वयोवृद्ध आणि महिला अशा सर्वांचेच हाल झाले असून याकडे तहसीलदार सारंग चव्हाण यांनी सुद्धा काही उपाययोजना न करता चौकशीची भूमिका न घेतली आहे. तसेच गेल्या वर्षीचे संततधार पावसाने पीक नुकसान भरपाई रक्कमपासून अजूनही तालुक्यातील हजारो शेतकरी वंचित आहेत. त्यासाठी तहसीलमधील नैसर्गिक आपत्ती विभाग आणि तलाठी हे एकमेकांवर लोटालोट करत आहे. यादी प्रसिद्ध झाली, त्यामध्ये शेतकऱ्यांनी 2दा KYC सुद्धा केली, परंतु VK नंबर आणि दुरुस्तीच्या नावाखाली शेतकरी बांधवांना चक्रा माराव्या लागतात. ते अनुदान रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी आणि प्रमाणपत्रासाठी नागरिकांची गैरसोय थांबवावी यासाठी छावा क्रांतीवीर सेनेकडून तीव्र निदर्शने देत शासनास जागे करण्याचे काम करण्यात आले. यावेळी उपस्थित प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत, मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर बावणे, सचिव भगवान चोरमारे, जिल्हा प्रमुख विशाल काळे, तालुका अध्यक्ष सागर बिराजदार, कृष्णा काळे, नारायण गाभूट, ज्ञानेश्वर तांगडे, चंद्रकांत बारे, प्रदीप गावडे, मनोहर नरवडे, प्रल्हाद लेंबे, सुनील वायभट, वसंत पवार, लक्ष्मण घोंगडे, गोविंद बावणे, भारत मस्के, पुष्कर बावणे आदी उपस्थित होते. आज पैठण तहसील येथे आम्ही संघटनेतर्फे तीव्र निर्देशने दिलेले आहेत. कारण की विषय असा आहे की आम्ही दरवेळी 19 तारखेला यांना निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनामध्ये आम्ही नमूद केलं की गेली 1 ते 2 महिन्यापासून प्रमाणपत्र पेंडिंग आहे, उत्पन्नाचा दाखला भेटत नाही, रहिवासी प्रमाणपत्र भेटत नाहीये, न्यायालयीन कामकाजासाठी असेल, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहेत. तर आपण हे ताबडतोब तत्काळ मार्गी लावावे. नायब तहसीलदार बनसोडे साहेब असतील, तहसीलदार सारंग चव्हाण साहेब असतील, यांना सुद्धा विनंती केल्या, तोंडी विनंती केल्या, त्यानंतर लेखी निवेदन दिलेले आणि लेखी निवेदन देऊन सुद्धा गेंड्याच्या कातडी पांघरलेल्या अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये काही वाव आलेला नाही आहे किंवा जाण झालेली नाही नागरिकांच्या समस्येची. आम्ही तीच मागणी घेऊन आज इथं बसलेलो आहोत. याच्यामध्ये त्यांना पुरावा दिला आणि मागील 1-2 दिवसापूर्वी आमची चर्चा झाली तर म्हणजे फक्त 2 दिवसाची पेंडिंग आमच्याकडे आहे. परंतु आज आम्ही मोबाईलमध्ये पुरावा घेऊन आलेलो आहे. आमच्याकडे मागच्या महिन्यातल्या सुद्धा काही प्रमाणपत्र पेंडिंग आहे आणि ते पेंडिंग आम्ही यांना दाखवलेले आहे. तुम्ही आम्हाला जर आमची दिशाभूल करत असाल तर आम्ही कदापि चालणार नाहीये. नागरिकांची कुठल्याही प्रकारची तुम्ही दिशाभूल करू नका, त्याबरोबर आमच्या संघटनेच्याही माणसाची दिशाभूल करू नका. कारण की आमची जी मागणी आहे ती वैयक्तिक स्वरूपाची नसून आम्ही जनहिताचं आणि सार्वजनिक काम करतो आहेत. नागरिकांना जिथं समस्याचं डोंगर उभा राहील तिथं छावा क्रांतीवीर सेना ही सदैव या आंदोलनामध्ये सक्रिय असते. तर तुम्ही या गोष्टीचं भान ठेवून अधिकाऱ्यांना सुद्धा वागलं पाहिजे आणि तशाच गोष्टी यांनी सुद्धा पुढे अंमलबजावणी केली पाहिजे. या मागणीसाठी आज आम्ही इथे तहसील कार्यालय इथे आज बसलेलो आहे. इथं ठिय्या आंदोलन दिलेलं आहे आणि आम्ही महसूल मंत्री यांना सुद्धा ही विनंती करतो की आपण सुद्धा ह्या घटनेची, ह्या सदर प्रकरणाची दखल घ्यावी. तसेच आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संदीपानजी भुमरे पाटील यांनी सुद्धा या घटनेची दखल घेतली पाहिजे. कारण की आपण पालकमंत्री नंतर आहेत, परंतु या पैठण तालुक्याचे पहिले आमदार आहेत. तुम्ही नागरिकांची इथली पिळवणूक थांबवली पाहिजे, तशा सूचना तुम्ही आपल्या अधिकाऱ्यांना दिल्या पाहिजे. आज आपण पालकमंत्री आहेत, कारण की या जिल्ह्याचे पहिले प्रथम नागरिक आहेत. आपण जर ठरवलं काय होत नाहीये तर आपण सुद्धा हा विषय ताबडतोब आपल्या मार्गी लावावा आपल्या स्तरावरती, अशीच आम्ही या ठिकाणी आपल्याला सुद्धा विनंती करतो आहे. आणि जोपर्यंत नागरिकांच्या प्रमाणपत्राची दखल घेतली जात नाही, त्याला तात्काळ दिले जात नाही, तर तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सोडणार नाही. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी समीर शहा, छत्रपती संभाजीनगर.